अरे माझं राज्य ताब्यात घेणं राहिलं बाजूला, हा राजा मला तर माझं राज्य परत देतोच, पण मला आपली बहीण मानतो, चोळी बंगलीसाठी नवराज्य जोडून देतो, माझ्या मुलाला भाचा मानतो, त्याच्या दूध भाताची व्यवस्था करतो. धन्य 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 या राजांची कीर्ती चिरंतन राहावी म्हणून या सावित्रीबाईंनी या प्रसंगाची 3 दगडी शिल्प तयार केली. म्हणजे महाराज बसले, त्यांच्या मांडीवर ते तानं बाळ आहे, महाराज त्याला चमच्याने दूध पाजतायत आणि शेजारी सावित्रीबाई उभा आहे. अशी ती दगडी शिल्प. कधी कर्नाटकात गेला तर धारवाड नावाचा जिल्हा आहे, त्या धारवाड जिल्ह्यात यादवाड नावाचं गाव आहे, त्या यादवाड गावात एक मारुतीचं मंदिर आहे आणि त्या मारुतीच्या मंदिरात सावित्रीबाई देसाईंनी कोरलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं हे दगडी शिल्प आहे. महाराजांच्या जिवंतपणी महाराजांचं उभारलं गेलेलं हे पहिलं मंदिर आहे कर्नाटक मध्ये. महाराजांनी स्वराज्य उभा केलं, पण स्वराज्य उभा करताना महाराजांनी ध्यानी केलं. या मतीमध्ये राज्य नव्हती असं नाही. विजयनगरचं साम्राज्य होतं, देवगिरीचं राज्य होतं, पण उद्ध्वस्त झालं. आपणही स्वराज्य उभा करतो आहोत, कदाचित तेही नाही. हे स्वराज्य चिरंतन राहिलं पाहिजे म्हणूनच महाराजांनी पहिला विचार केला, या स्वराज्याला महाराष्ट्राला धोका कुठून. आणि महाराजांच्या लक्षात आलं, स्वराज्याला धोका जमिनीवरनं नाही, महाराष्ट्राला धोका आहे तो समुद्रावरनं आहे. आणि सम्राट चंद्रगुप्तानंतर हिंदुस्थानात स्वतःचा आरमार उभा करणारे पहिले राजे म्हणून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यावं लागतं. दौलत खान दर्यासारंग आणि मायनाक भंडारी यांना आरमाराची जबाबदारी महाराजांनी दिली आणि समुद्रावर महाराजांनी बेपना हुकूमत पैदा केली. जंजिराच्या सिद्धीवर स्वतःचा अंमल असावा यासाठी राजांनी दर्यात दुसरी शिवलंका उभारली, किल्ले सिंधुदुर्ग. या सिंधुदुर्गाचं बांधकाम चालू असताना महाराज सिंधुदुर्ग पाहायला गेले. बांधकाम पाहता पाहता महाराजांचा उजवा पाय तिथल्या ओल्या गिलाव्यावर पडला आणि महाराजांनी सरदिशी तो उचलला. अरे रे, पण तोच कामगार पुढे महाराज, आपण या गडावर असाल नसाल, पण या आपल्या पावलांच्या ठशानं आपण इथंच आहात, आपलं अस्तित्व इथंच आहे असं आम्हाला सतत वाटत राहील. महाराज, हा पावलांचा ठसा असाच ठेवू द्यायची आम्हाला परवानगी द्यावी. महाराजांनी स्मित केलं. तोपर्यंत महाराजांचा हात तिथल्या चुन्याच्या गिलाव्यावर पडला आणि महाराजांच्या हाताचा ठसाही उमटला. कामगारांनी महाराजांचा तो हाताचा आणि पायाचा ठसा जतन करून ठेवला. पुढे जिजाऊ राणी साहेबांनी त्याला काचेची कोंदणं केली. महाराजांच्या हयातीत महाराजांचं उभारलं गेलेलं हे आणखीन एक जिवंत स्मारक आहे सिंधुदुर्गावर. आरमाराचे जनक असलेल्या महाराजांनी त्या सिंधुदुर्गावरून स्वराज्याचं आरमार खडं केलं आणि बघता बघता दर्यावर बेपना हुकूमत निर्माण केली. पण खरं तर एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी, हे सगळं निर्माण करताना महाराजांकडे आहे काय? काही नाही. शून्यातनं विश्व उभा करणारे राजे असं महाराजांचं मी वर्णन करतो. पण एक गोष्ट हे सगळं उभा करताना महाराजांनी लक्षात घेतली, आताचं राजकारण हे अर्थकारणावर अवलंबून आहे, पण 350 वर्षापूर्वीच्या महाराजांचं राजकारण हे नैतिक मूल्यांवर अवलंबून होतं. हे सगळ्यात मोठं महाराजांच्या स्वराज्याचं वैशिष्ट्य आहे. महाराजांनी स्पष्टपणे सांगितलं, मंदिर, मस्जिद, चर्च हात लावायचा नाही. महाराजांनी स्पष्टपणे सांगितलं, परस्त्री माते समान धक्का लावायचा नाही. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही. कुठल्या शेतकऱ्याच्या? आपल्या राज्यातल्या तर नाही, पण शत्रू राज्यात असाल, शत्रू राज्यातल्या शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही. आपल्या स्वराज्यातल्या स्त्रीला धक्का लावायचा नाही, पण शत्रू राज्यात असाल, शत्रूच्या स्त्रीलाही सन्मानानंच वागवावं. हा महाराजांनी नैतिकतेचा दिलेला सगळ्यात मोठा संदेश. सगळ्यात महाराजांनी 18 पगड जातीची माणसं उभा केली. खर तर 1645 साली महाराजांनी राजगड घेतला, पण बेवसाव होता. आता राजगड घेतला तर बांधायला हवा, बांधायचा झाला तर पैसे हवेत. महाराजांकडे होते कुठं? मग महाराज असं म्हटले का, नाही घेता येईल राजगड, पण घेतला तर बांधला पाहिजे, बांधायचा तर फंड्स पाहिजे. आहेत कुठं आपल्याकडं? मग आधी फंड्स गोळा करू आणि मग राजगड घेऊ. नाही, महाराज म्हणले फंड्स बघू नंतर, आधी राजगड तर घेऊ. 1645 ला महाराजांनी राजगड घेतला. 1646 ला महाराजांनी तोरणा जिंकला आणि तोरण्याचं काम चालू असताना महाराजांना तोरण्यावर सोन्याच्या मोहरांनी भरलेले 7 हंडे सापडले आणि त्या संपत्तीतनं महाराजांनी राजगड बांधून पूर्ण केला. महाराज सांगतायत, तुम्ही सुरुवात करा, जगदंबा आशीर्वाद घेऊन तुमच्या पाठीशी उभा असते. जो पहिला पाऊल उचलतो तोच तर पोचतो.
पहिलं पाऊल तर उचलायला हवं. महाराजांनी उचललं आणि बघता बघता स्वराज्य उभा राहिलं. अहो, एका डोंगराच्या पायथ्याला मावळत्या वेळी मी निघालो होतो. त्या पायथ्याला एक सद्ग्रस्त उभा होता. मी विचारलं, का थांबलाय? तो म्हणला, नाही, डोंगरावर जायचं आहे. म्हणलं, जा ना. मग, नाही, अंधार आहे ना. मग मी माझ्या हातातला कंदील त्याला दिला. म्हणलं, जा आता. आणि मी निघून आलो. दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता मी त्या डोंगराच्या पायथ्याला पोहोचलो. तो सद्ग्रस्त तिथंच. मी त्याला म्हटलं, अरे वा, जाऊन आला वाटतं. तो म्हणला, नाही, गेलोच नाही. म्हटलं, का? अंधार आहे ना. अरे म्हटलं, तुला कंदील दिला होता ना. नाही, दिला होता ना, पण त्याचा उजेड फक्त माझ्या पायापुरताच पडतोय. मला किती लांब जायचं आहे? अरे बाबा, सुरुवात तर कर. उजेड आपोआप तुझ्या पायाबरोबर येत राहील. सुरुवात करणं महत्वाचं. महाराजांनी सांगितलं, सुरुवात करा. 1670 साली मोगल मराठा संघर्ष प्रचंड वाढला. मोगलांची फौज 5 लाख आणि महाराजांची 20,000. मग महाराज असं म्हटले का, त्यांची 5 लाख, आपले 20,000, डिपॉझिट पण राहणार नाही, कशाला अर्ज भरा? का महाराज असं म्हणाले, नाही, जरा लाखभर गोळा करू आणि मग करू युद्धाला सुरुवात? नाही, महाराज म्हणले 20 तर 20, सुरुवात तर करूया. केली सुरुवात. आणि 1670लाच महाराजांनी प्रबळगड जिंकला. आणि प्रबळगडाची पाहणी करायला महाराज पालखीत बसून प्रबळगडावर निघाले. पालखीत बसलेल्या महाराजांच्या शेल्याचं एक टोक पालखीच्या बाहेर लोंबकळत होतं. प्रबळगडाच्या एका मार्गावरनं जाताना महाराजांच्या शेल्याचं ते लोंबकळणारं टोक तिथल्या बोरीच्या झाडाच्या फांदीच्या काट्यात अडकलं आणि महाराजांना ताण बसला. तसे महाराज म्हणाले, पालखी थांबवा. पालखी थांबली आणि महाराज सोबत्यांना सांगू लागले, हे बोरीचे झाड आमच्या पुढे जाण्यावर आक्षेप घेते आहे. हे बोरीचे झाड आम्हाला अडवते आहे. हे बोरीचे झाड आम्हाला काहीतरी सांगू पाहते आहे. इथे काहीतरी आहे, आहे, आहे. खाना, खाना, खाना. माणसं खेळायला लागली. त्या बोरीच्या झाडाजवळ खाण्याला सुरुवात झाली. 5-6 फूट गेले. एक दगडी भिंत सापडली, उकरली. 27 घागरी आणि 4 कढया एवढं सोनं महाराजांना तिथं सापडलं. आणि या संपत्तीतनं महाराजांनी सैन्य उभा केलं आणि मोगलांच्या विरोधातला संघर्ष अधिक तीव्र केला. महाराज सांगताय, तुम्ही सुरुवात करा. काही नव्हतं महाराजांकडे, पण स्वराज्याला सुरुवात केली. 13, 14, 15, 16 वर्षाची पोरं महाराज गोळा करायचे. दूरवर एखाद्या जंगलात जायचे. जंगलातल्या दाट झाडी त्या पोरांना तलवारबाजीचं युद्धाचं प्रशिक्षण द्यायचे. पण कुणाला न कळत, कुणाला कळणार नाही अशा बेतानं. आणि आपल्या जंगलात आज काय चाललंय ते बाहेर कुणाला कळू नये म्हणून शिवबाराजांनी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक पोऱ्या उभा केलेला असायचा. त्याला सांगितलेलं असायचं, कुणी अनोळखी माणूस येताना दिसला की तू नुसता खुनेचा आवाज कर. तुझा खुनेचा आवाज ऐकला का मी तलवारी शमशेर लपवून ठेवतो आणि विटीदांडूचा खेळ चालू करतो, म्हणजे कुणाला कळणार नाही आपला हात काय चाललंय ते. त्या दिवशी शिवबाराजांचा खेळ रंगात आला होता. आपल्या सोबत त्यांना तलवारबाजीचा युद्धाचं प्रशिक्षण दिलं जात होतं. त्याच वेळी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक खुनेचं पोरग टेहळणी करत बसलं होतं. त्याच वेळी त्याला दिसलं एक 15-16 वर्षाचं रांगडा पोरग येताना. तसं खुनेचं पोर थररलं, नीट निरखून बघितलं, येणारं पोर अनोळखी वाटलं. तसं बसल्या जागेवरून त्याने हुबेहूब मोराचा आवाज काढला. मोराचा आवाज म्हणजे खून. शिवबाराजांना कळवायची, कुणी अनोळखी येतंय, सावध राहा. शिवबाराजांनी मोराचा आवाज ऐकला. आपल्या सोबत्यांना सांगितलं, अरे तलवारी शमशेर लपवून ठेवा, विटीदंडूचा खेळ चालू करा, कुणी अनोळखी येत आहे. पोरांनी तलवारी लपवल्या. विटीदंडूचा खेळ चालू झाला. तोपर्यंत जंगलाच्या बाहेरच्या झाडावरचं ते खुनेचं पोरग टप्प दिशी खाली पडलं होतं. 15-16 वर्षाच्या त्या रांगड्या पोरापुढे उभा राहिलं होतं आणि त्याला दमात घेऊन विचारत होतं, कोण रे तू? आणि ते 15-16 वर्षाचं रांगडं पोरग सांगत होतं, रामोशाचा बहिर्जीजी. काय काम काढलं सर? काही नाही जी, राजाला भेटायचं होतं. का र? बोलू की राजाला, मग सांगतो. ते खुनेचा पोर म्हणला, तू थांब हताच, मी राजासनी सांगाव देऊन येतो. खुनेचा पोर गात गेलं. राजांना सांगू लागलं, राजन कुणी रामोशाचा बहिर्जी आणायची. राजा म्हणले, ते पाठवणार. बहिर्जी आत आला, राजांपुढे उभा राहिला. राजाने विचारलं, काय काम काढलं सर? तसा बहिर्जी म्हणाला, राज आम्हाला बी तुमच्या खेळात घ्या की सामील करून. राजाने विचारलं, काय येतं तुला? सगळे येतं जी. कसला बी आवाज काढतो, कुणाची बी नक्कल करतो. राजा वेषांतर तर असा करतो की तुम्ही बी ओळखायचा नाही. राजांना पटलं वाटलं माणूस कामाचा. असं 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 मग चल, ये आत्तापासूनच आमच्या खेळात ये. तसा बहिर्जी घुटमळला. म्हटला, राज उद्यापासून येतो की जी? कार नाही, बापाला सांगावा दिला असता राजा. बापाला सांगून उद्यापासून येतो की जी? राजे म्हणले, ठीक आहे, ये उद्यापासून. बहिर्जी जायला वळाला. 5-6 पावलं गेला. अचानक काय वाटलं कुणास ठाऊक, बहिर्जी पुन्हा माघार आला. राजांना म्हणाला, राज एक सांगू का जी? राजे म्हणले, बोल. नाही, कुणी अनोळखी माणूस आला तर तुम्हाला कळावं म्हणून तुम्ही झाडावर जो पोऱ्या उभा केलाय त्याला सांगा, ह्या दिवसात मोर वरडत नाही.
नाही कोणी जाणता माणूस यायचा आणि मोराचा आवाज ऐकायचा. तो विचार करायचा या दिवसात जर मोर ओरडतच नाही तर आवाज आला कुठून. ऐकता का उसून जाल राजा. राजाने माणसं गोळा केली तशी दर्याखोऱ्यातली ग्रीकांतरातली अचूक ज्ञान सूक्ष्म निरीक्षण असलेली हाच बहिर्जी पुढे राजांचा गुप्तहेर प्रमुख झाला. आज जगाच्या पाठीवर अमेरिकेची गुप्तहेर यंत्रणा रॉ आणि इस्रायलची मोसाद ही सर्वश्रेष्ठ गुप्तहेर यंत्रणा मानली जाते. त्यापैकी इस्रायलची मोसाद गुप्तहेर यंत्रणा सांगते आम्ही बहिर्जी नाईकांना आणि महाराजांच्या गुप्तहेर खात्याला आमचे आदर्श मानतो. 18 पगड जातीच्या रानावरातल्या पोरांमधून महाराजांनी गुप्तहेर खात्याचा प्रमुख उभा केला, ज्याला जगानं आपला आदर्श मानलं. सगळ्यात महत्वाची गोष्ट अहो बघा ना, बंगालमध्ये वंगभंग चळवळ चालू झाली आणि या वंगभंग चळवळीला प्रेरणा मिळावी त्यासाठी रवींद्रनाथ टागोरांनी कविता लिहिली जयोस्तो शिवराय. आणि शिवरायांचा जागर करत वंगभंग चळवळ यशस्वी झाली. महाराष्ट्रात सामाजिक सुधारणांसाठी महानायक म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंनी लोकमानसा समोर उभा केले ते कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज. तर स्वातंत्र्य चळवळीसाठी आदर्श म्हणून लोकमान्य टिळकांनी जनमानसांसमोर आणले तेही छत्रपती शिवाजी महाराजच. तामिळनाडूमध्ये जातीविरोधी चळवळ गतिमान झाली आणि त्या चळवळीला अधिक गती यावी यासाठी तामिळनाडूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर एक नाटक निर्माण केलं गेलं. या नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करत होते अभिनेते गणेशन. हे अभिनेते गणेशन म्हणजे आताच्या अभिनेत्री रेखाचे वडील. या अभिनेते गणेशन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका इतकी अप्रतिम केली की त्या नाटकानंतर गणेशन यांना कायमच शिवाजी गणेशन असंच म्हटलं जाऊ लागलं. एकदा महाराजांची भूमिका केली आणि गणेशन जणू शिवरायमय झाले. हे सगळ्यात महत्वाचं आहे. कोण कोण आदर्श, कोण व्यापक नैतिक मूल्य महाराजांनी आमच्या समोर ठेवली. शून्यातनं राज्य उभा केलेले महाराज. पण या इथल्या लोकांना एक अधिष्ठान मिळावं. सैन्य राजासाठी नव्हे राज्यासाठी लढावं. यासाठी महाराजांना राज्याभिषेक महत्वाचा वाटला. राजे लोकमानसाच्या हृदय सिंहासनावर आरूढ झालेच होते, पण दुसऱ्या राज्यांशी तह करता यावा, करार करता यावे, इथल्या लोकांना कायदे नियमानुसार वागता यावं यासाठी महाराजांना राज्याभिषेक करून महत्वाचं होतं. आणि महाराजांनी राज्याभिषेकाची घोषणा केली आणि रायगड आनंदानं नाहून निघाला. 750 वर्षानंतर पारतंत्र्याचा अंधकार हटणार होता आणि रायगडाच्या माथ्यावर स्वातंत्र्याचा सूर्य प्रकटणार होता. राजे छत्रपती होणार होते. अवघा अवघा आनंद. महाराजांनी राज्याभिषेकासाठी निवड केली ती रायगडाची. मोरोपंत म्हणाले रायगडासारखी दुसरी पवित्र जागा नाही. कैलासाचे जेवढे पावित्र्य तेवढे रायगडाचे. या रायगडावर अजून एकदाही कुणाचे रक्त सांडले नाही. राज्याभिषेकास तख्तास जागा हीच करावी. आणि दुर्गेश्वर रायगड महाराजांच्या स्वराज्याची राजधानी ठरली. 18 कारखाने रायगडावरचे महाराजांच्या राज्याभिषेकाची तयारी करू लागले. महाराज रायगडावर कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी प्रतापगडावर निघाले. महाराज प्रतापगडावर आले. आई तुळजाभवानीला महाराजांनी सोन्याचं छत्र अर्पण केलं आणि महान मंगल तुळजाभवानी समोर महाराष्ट्र धर्माची शपथ घेऊन महाराज पुन्हा रायगडावर निघाले. महाराजांनी आई तुळजाभवानी समोर महाराष्ट्र धर्म रक्षणाची शपथ घेतली. हा महाराष्ट्र धर्म काय आहे? अन्यायाच्या विरोधात धावून जाणं हा महाराष्ट्र धर्म. 18 पगड जाती साऱ्या सैन्य सोबत घेणं हा महाराष्ट्र धर्म. या राष्ट्राचं रक्षण करणं हा महाराष्ट्र धर्म. नाहीतर इंग्रजांनी 150 वर्ष इथं राज्य केलं. इथं मोगलांचं साम्राज्य होतं. पण इंग्रज असं नाहीत म्हणत आम्ही मोगलांकडनं हिंदुस्थान जिंकून घेतला. इंग्रज असं नाहीत म्हणत आम्ही गुजरात्यांकडनं हिंदुस्थान जिंकून घेतला. इंग्रज असं नाहीत म्हणत आम्ही तामिळी लोकांकडनं हिंदुस्थान जिंकून घेतला. इंग्रज लिहितात आम्ही मराठ्यांकडून हिंदुस्थान जिंकून घेतला. कारण राष्ट्र रक्षणाची जबाबदारी घेऊन शेवटपर्यंत मराठे लढत होते. हा महाराजांनी दिलेला महाराष्ट्र धर्म होता. नाहीतर पानिपतावर मराठ्यांनी जायचं कारण काय? तिथं लढायचं झुंजायचं कारण काय? अब्दाली या हिंदुस्थानवर आक्रमण करायला राज्य करायला लावता. महाराजांनी सांगितलं होतं आता पुन्हा या भूमीवर कोणी परका राज्य करणार नाही. इथे भूमिपुत्रच राज्य करतील. आणि त्या अब्दालीला रोखण्यासाठी मराठे पानिपतावर लढले. 1 लाख बांगडी फुटली. पण पानिपत
म्हणजे महाराष्ट्राचा मराठ्यांचा पराभव नव्हता. या पानिपतानंतर या देशावर पुन्हा आक्रमण करायला एकही आक्रमक आला नाही. हे पानिपताचं सगळ्यात मोठं यश होतं. मराठ्यांनी अटके पार झेंडे लावले. ही अटक कुठे माहिती आहे? या देशावर 2 खिंडीतनं स्वाऱ्या झाल्या. एक आहे बोलनची खिंड आणि दुसरी खैबर खिंड. बोलनच्या खिंडीतनं फार कुणी आलं नाही, पण सगळे आक्रमक आले ते खैबर खिंडीतनं. महाराजांनी सांगितलं होतं त्या खैबर खिंडीतून पुन्हा इकडे कुणी येता कामा नये. मराठे खैबर खिंडीपर्यंत पोहोचले. खैबर खिंडीतनं आत आलं की सिंधू नदीच्या काठावरचं पहिलं ठाण आहे अटक. मराठ्यांनी तिथंच भगवा फडकावला. पुन्हा कुणी आत नाही यायचं, अजिबात नाही. आणि पानिपताच्या युद्धानंतर अवघ्या 10 वर्षात महादजी शिंदेनी दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकावला, जो पुढे 50 वर्ष फडकत होता. दिल्लीचं ही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. खर तर महाराजांचा महाराष्ट्र धर्म होता, दिल्लीच्या तख्तावर बैसतो महाराष्ट्र माझा. ही झुंज, ही लढाई त्यासाठी होती. ॲबेल करे नावाचा एक फ्रेंच प्रवासी चौलच्या महाराजांच्या कार्यालयात पोहोचला. त्याला राजापूरच्या बंदरात जायचं होतं, पण महाराजांच्या कार्यालयातनं परवाना घेतल्याशिवाय त्याला पुढे जाताच येणार नव्हतं. तो महाराजांच्या कार्यालयात पोहोचला आणि परवाना घेता घेता महाराजांच्या चौलच्या त्या अधिकाऱ्याला या ॲबेल करेने विचारलं, तुमच्या महाराजांचं स्वप्न काय आहे? तुमच्या महाराजांचं ध्येय काय आहे? तुमच्या महाराजांची महत्वाकांक्षा काय आहे? आणि महाराजांचा अधिकारी म्हणाला, आमच्या महाराजांचं ध्येय, आमच्या महाराजांचं स्वप्न, आमच्या महाराजांची महत्वाकांक्षा अहद तंजावर ते तहद पेशावर, सिंधू नदीपासून बंगालचा उपसागर, अखंड साम्राज्य उभं करायचं आणि या साम्राज्यावर भगवा डौलाने फडकावत ठेवायचा. हे आमच्या राजांचं ध्येय आहे. काय विशाल व्यापक ध्येय आहे. अहद तंजावर तहद पेशावर, सिंधू नदीपासून कावेरीच्या संगमापर्यंत अखंड साम्राज्य उभा करायचं. या साम्राज्याची पायाभरणी होणार होती ते रायगडावरच्या महाराजांच्या राज्याभिषेकाने. राज्याभिषेकासाठी रायगड आनंद होता. महाराजांच्या जिवलग सोबत्यांची 2 धंदल उडाली होती. मोरोपंत, प्रल्हादपंत, बाळाची आमची, हंबीरराव मोहिते, आनंदराव, नागोजी चेते, हिरोजी फरसद, मदारी मेहतर, हे सगळे माणसं गडबड 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 महाराजांच्या राज्याभिषेकाची तयारी चालू होती. महाराजांच्या राज्याभिषेकापूर्वीच ही धंदल चालू असताना या राज्याभिषेकाचं उद्याचं महान मंगल स्वप्न पाहणारे मराठी डोळे क्षणभर ओलावत होते, पाणावत होते. कुणीतरी हलकेच आपल्या सोबत्याला सांगत होत, आज आज बाजी पासलकर असायला हवे होते. स्वराज्याची पायाभरणी तर त्यांनी केली, हा राज्याभिषेक पाहायला बाजी असायला हवे होते. कुणी म्हणाल, खरंच आज कान्होजी जेथे नाईक देशमुख हवे होते. कोण निष्ठा, कोण श्रद्धा स्वराज्यावर. अहो, तो अफजल खान 40,000ची फौज घेऊन महाराजांवर चालून आला आणि येता येता त्यांनी सर्वांना खलिदे पाठवले, सोबत या नाहीतर घरादारावरनं गाढवाचा लंगर फिरवो. खलिदे सगळ्यांना पोचले. काही गद्दार झाले. खंडोजी खोपडा गद्दार, तोही खंडाला जाऊन मिळाला. आणि असाच एक खलिदा कान्होजी जेदे नाईक देशमुखांना आला, सोबत या नाहीतर घरादारावरनं गाढवाचा नांगर फिरवो. कान्होजी जेदे तो खलिदा घेऊन महाराजांकडे आले. राजा, खानाचा खलिदा आलाय. काय म्हणतो? जी येऊन मिळा म्हणतो, नाहीतर घरादारावरनं वतनावरनं गाढवाचा नांगर फिरवी. तसे महाराज म्हणाले, कान्होजी काका, मग आपण निर्णय घ्यावा. काय बोलता राजा? कान्होजी काका, तुमच्या वतनाचा, जहाकरीचा, तुमच्या पोराबाळांचा, कुटुंबाचा प्रश्न आहे. आपण निर्णय घ्या. तसे ताडकन कान्होजी उठले, शेताचं तांब्या भांड घेतलं आणि त्यातलं पाणी आपल्या हातावर होतं. कान्होजी म्हणाल, राजा, हे सोडलं पाणी वतनावर, हे सोडलं पाणी जहागिरीवर, हे सोडलं पाणी पोराबाळांवर, हे सोडलं पाणी कुटुंबावर. ह्यो कान्होजी जगल स्वराज्यासाठी आणि लढल स्वराज्यासाठी. राजा, मैदानात जी हाडं दिसतील, ज्या हाडातनं स्वराज्य स्वराज्य आणि शिवराय शिवराय ऐकू येईल, ती हाडं या कान्होजी जेधे नाईक देशमुखाची असतील. राजा, स्वार्थानं, फितुरीनं, गद्दारीनं राज्य कोसळतात आणि निष्ठेनंच राज्य उभा राहतात. हा इथला सगळ्यात मोठा इतिहास, सगळ्यात मोठा इतिहास. मावळे डोळ्यात पाणी आणून सांगत होते ते निष्ठावंत कान्होजी जेधे महाराजांचा हा राज्याभिषेक बघायला हवे होते. कुणीतरी म्हणाल,
पुरंदरवर झुंज चाललेली, वज्रगड पडलेला आणि मुरारबाजी दिलेर खानाला ठार मारून पाहत असलेले. मुरारबाजीचं ते शौर्य बघितलं आणि दिलेर खान म्हणाला, मुरार, वज्रगड आम्ही घेतलाच आहे, पुरंदर सुद्धा घेऊ. अरे पण तुम्ही का मरता फुका? त्यापेक्षा या आमच्याकडं, बादशाह जागीर देतील. आणि कडाडले मुरार, अरे माझ्या राजानं मला काय कमी केले म्हणून येऊ तुझ्याकडं? मराठे तुटतील, फुटतील कुठले? हात. अनेकांना ते मुरारबाजी आठवत होते. आमचे तानाजी पुराचं लग्न काढलं, पत्रिका घेऊन राजांकडे आली. रायबाच्या लग्नाला यायचं बरं का. मात्र राजांची नजर आहे कोंडाण्यावर आणि त्या कोंडाण्याकडे पाहता पाहता राजे तानाजीला म्हणाले, ताना, कोंडाणा घ्यायचं म्हणे आहे रे. तसे सर्दीचे उठले तानाजी, हातातल्या पत्रिका फेकल्या. राजा आधी लगीन कोंढाण्याचं, मग राईबाचं. आणि पोराचं लग्न टाकून तानाजी कोंढाण्याचं लग्न करायला गेले. गेले 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 असं गेले की राईबाचं लग्न करायला परत आलेच नाहीत. मला राऊंड राऊंड प्रश्न पडतो, काय दिला असेल महाराजांनी? का महाराज म्हटले असतील तानाजींना, ताना तेवढा कोंढाणा घ्या, मग पंचायत समितीच्या तिकिटाचं तुमचं बघतो. काय दिलं? नाही. स्वराज्य हा एकमेव महामंत्र घेऊन इथे माणसं लढत राहिली, मरत राहिली. खरं तर राज्याभिषेकाच्या आधीचा काय शाहिस्ताखानाची महाराजांनी बोट छाटली आणि औरंगजेबानं महाराजांवर पाठवला तो मिर्झा राजा जयसिंग. दुसऱ्या कुणात महाराजांचा पराभव करायची ताकद नव्हती. मराठ्यांना मराठेच मारू शकतात या हेतूनं औरंगजेबानं मिर्झा राजा जयसिंहाला पाठवलं. 3.25 लाखाची फौज घेऊन मिर्झा राज गेला. त्याला माहिती आहे उघड्या मैदानात राजांचा पराभव करणं कठीण. त्यांनी हेही जोखलं, महाराजांचा जीव गडात नाही, महाराजांचा जीव किल्ल्यात नाही, महाराजांचा जीव प्रांत प्रदेशात नाही, राजांचा जीव आहे तो इथल्या रयतेत आहे. आणि मिर्झा राजाने ती रयत छळायला सुरुवात केली. गावाच्या गावात आली, खुल्याम कत्तल्या रमल्या, आक्रोश किंकाळ्या, रक्ताच्या चळकण्या, मुर्द्यांचा दिग्प्रेतांचा एकाच यात्रांचा कल्लोळ उडाला. आणि राजे व्याकुळले. राज्य कुणासाठी? रयतेसाठीच ना. मग रयतच वाचत नसेल तर राज्य वाचून काय उपयोग? आणि राजाने मिर्झा राजांबरोबर तह केला. पुरंदरासह 23 किल्ले देऊन टाकले. 1646 ते 1645 कमावलेलं सारं स्वराज्य रयतेसाठी महाराजांनी मिर्झाच्या हवाली केली. पण त्याच वेळी मिर्झा म्हणाला, राजे, आपणास मोगलांचं मनसबदार व्हावं लागेल. आणि संतापले राजा मिर्झा, आम्ही तुम्हाला महाराणा प्रताप सिंहाचे वंशज समजत होतो, पण तुम्ही तर नामंजूर. मिर्झा राजे, यासाठी हा प्रपंच उभा केला की मोगलांपुढे लाचारावी पत्करावी. यासाठी हे स्वराज्य उभा केलं की दिल्ली पती पुढे झुकाव्यावी. महाराष्ट्र दिल्ली पुढे कधी झुकला नाही, कधी झुकणार नाही. आमच्या असंख्य बाळाने रक्त व्हायला, असंख्याने समर्पण दिलं की आम्ही काय तुमचं मनसबदार व्हावं म्हणून नाही, नामुमकिन. तसा मिर्झा म्हणाला, पण राजे, रयतेची फिकीर करावी म्हणूनच इथपावे तो आलो मिर्झा. म्हणूनच स्वीकारतो होता सुलूक, पण नामसबदार होणं नाही, कदापि नाही. महाराजांनी कमावलेलं सगळं द्यावं लागलं, सगळं. काय अवस्था असेल ही चिंता महाराजांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. मध्यरात्री रायगडाच्या तटबंदीवर चिंताग्रस्त राजे फिरत होते. महाराजांच्या काळजाचा हा सल घोड्यांच्या बागेत काम करणाऱ्या एका शिलेदारानं ओळखला आणि संतापाचे तिडीक उठले. माझ्या राजांच्या जीवाला घोर लावणाऱ्याला बिनगोर झोपून नाही देणार म्या. आणि दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे तो रायगडावर निघाला. तो थेट मिर्झा राजांच्या छावणीत दाखल झाला. भाल्याच्या टोकावर त्याला मिर्झाच्या पुढे उभा केला. मिर्झाने विचारलं, कोण? कडतोजी. कडतोजी गुजर. कुठून आला? जी शिवाजी राजांकडनं. का? आपली चाकरी करावी म्हणतो. नामुमकिन. मराठे तुटतील, फुटतील कुठले? नामुमकिन. तसा कडतोजी म्हणाला, तसं नव्हं. आता तुमच्या तडाख्यातनं आमचं राज काय वाचणार आहे का? त्यांच्या बरोबर मारण्यापेक्षा तुमच्या बरोबर जगल्याला नाही का चांगलं, म्हणून आलोय तुमच्याकडे. घ्या की चाकरी. मिर्झाने त्याला चाकरीत घेतलं. पण कडतोजीच्या उरात डाव दुसराच शिजत होता. 2 दिवस निघून गेले. तिसऱ्या दिवशी कडतोजीला जबाबदारी मिळाली. ती दस्तूर खुद्द मिर्झा राजांच्या छावणीला पहारा द्यायची. पहिला प्रहर संपला. दुसऱ्या प्रहराचे पहारे बदलले.
आणि मिर्झा राजाच्या छावणीला पहारा द्यायला आले कळतोची गुजार. दूरवर सन्नाटा होता, रात्र गडद झालेली. कुठून तरी कुत्र्याच्या केकाटण्याचा नाहीतर पहारेकराच्या जागत्या रोहच्या गोळीचा आवाज यायचा, बाकी सारं शांत. कळतोजीनं चोहोबाजूचा अदमास घेतला. एकदा मिर्झा राजाच्या छावणीभोवती फेरी केली, सगळा हाल बेल असल्याची खात्री केली. हलकेच मिर्झाच्या छावणीचा पडदा सरकवला. आत बघितलं, मिर्झा निर्धास्त निद्रेस्त झाला होता. संतापाची तिडी कुठली, पण काही क्षण पुन्हा त्याने चाहूल घेतली. सगळं सुरक्षित असल्याचा अंदाज झाला आणि अचानक वाऱ्याच्या तीरासारखा कळतोजी मिर्झाच्या तिथं गेला. कमरेचा खंजीर काढलं आणि मिर्झाच्या पुस्तकाकडे उभा राहिला. मिर्झा, माझ्या राजांच्या जीवाला घोर लावणाऱ्याला बिनगोर झोपू देत नाही आम्ही आणि खंजीर चालवणार. तोच बोलून त्याचा उजेड खंजीरवर पडला. खंजीर चमकला, पारिकर सावध झाला. दगा दगा दगा, वक्तव्याचा छटापट सुरू झाली. कळतोजी वरच्यावर पकडला गेला. मिर्झा थरथरत खडबडून जागा झाला. कळतोजीच्या हातातलं ते खंजीर बघून म्हणाला, हे धाडस, ही हिम्मत, या मिर्झावर वार करायची तुझी जिगर, समशेर लाभ हमारे. आतापर्यंत या मिर्झाला हात लावायचं कुणाचं धाडस झालं नाही. तू वार करायला आलास तसा कडाडला करतोय मिर्झा. वाघ आणि मराठे उगा कुणाच्या वाट्याला जात नाहीत, पण कुणी डिवाचलं तर फाटल्याशिवाय राहत नाहीत. एक वार खुलं सोड, नाही उभा फाटला तर कळतोजी नाव सांगणार नाही. तोपर्यंत मिर्झाची राजपुती समशेर आली होती. आजूबाजूच्या हरेकाला वाटला आता गर्दन कलम होणार याची, पण मिर्झा राजाने ती राजपुती समशेर हातात घेतली आणि अचानक पवित्रा बदलला. आपली ती समशेर कळतोजीच्या पुढ्यात धरली. हे घ्या तुमच्या बहादुरीचं बक्षीस. या मिर्झावर वार करायची जिगर तुम्ही दाखवलीत, बहुत खूप. आम्ही खुश आहोत तुमच्या बहादुरीवर. हे घ्या. कळतोजीने ती राजपुती समशेर घेतली आणि मिर्झा म्हणाले, बिंधोक जा, आमचा कुठलाही सरदार सैनिक तुम्हाला अडवणार नाही. बिंधोक घ्या. कळतोजी निघाले. 5-6 पावलं गेले. अचानक मिर्झा राजे म्हणाले, रुक जाओ. कळतोजी थबकले आणि मिर्झा राजे म्हणाले, जाऊन सांगा तुमच्या राजांना, ज्या राजांकडे तुमच्यासारखी माणसं, त्या राजांचा कुणी पराभव नाही करू शकत. कळतोजी रायगडावर पोहोचले. महाराजांना कळतोजींचा हा सगळा प्रताप कळाला होता आणि महाराज भर दरबारात कळतोजी म्हणाले, कळतोजी कोण प्रताप गाजवला था? आजपासून तुम्ही कळतोजी नाही, आजपासून तुम्ही प्रतापराव गुजर. कळतोजींनी दाखवलेल्या पराक्रमासाठी महाराजांनी त्याला पदवी दिली, प्रतापराव. आणि खरं तर महाराणा प्रताप सिंहजींना आपले आदर्श मानायचे. जिथं अफजल खान फडला तो त्या गडाला महाराजांनी नाव प्रताप सिंहांचंच दिलं, प्रतापगड. रायगडाच्या बालेकिल्ल्यातल्या दिवाणखान्यात महाराज कायम महाराणा प्रताप सिंहाजींची तस्वीर आपल्या समोर लावून ठेवायचे. या कळतोजींनी तोच प्रताप गाजवलेला, म्हणून त्यांनाही नाव दिलं प्रतापराव. खरं तर प्रताप सिंहांची जिगरच अशी होती. भामासिंह नावाचा एक सरदार एकदा धावत प्रताप सिंहांकडे आले. ठाकूरजी, गजब हुआ, क्या हुआ? जहांगीर येतोय, 1 लाखाची फौज घेऊन येतोय. बरं मग काय आपल्यावर हल्ला करायला येतोय? अरे हो की मग. ठाकूरचे आपले फक्त 15,000 आहेत. बरं मग काय त्यांचे 1 लाख आहेत, आपले फक्त 15,000 आहेत. हो की मग. ठाकूरचे असं काय करतात, त्यांचे 1 लाख आहेत, आपले फक्त 15,000 आहेत. अरे हो की मग. ठाकूरजी त्यांचे 1 लाख आहेत, आपले फक्त 15,000 आहेत. कसं टिकणार? असं आहे का? बरं चला मग मी येतो तुमच्या बरोबर. तिने काय होईल? 15,000 एक हो. ते 1 लाख आहे. महाराणा प्रताप सिंहजी म्हणले, तसं नाही, मी 1 लाख आणि तुम्ही 15,000. किती झालो? 1,15,000. अरे ते तर फक्त 1 लाख आहे. चला, ही स्वतःला 1 लाख समजायची जिगर आहे ना, ती जिगर महाराणा प्रताप सिंहांची, ती जिगर या कळतोजी गुजरांमध्ये, म्हणून महाराजांनी नाव दिलं प्रतापराव गुजर. स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर. स्वराज्यात सगळ्यात जास्त लढाया जिंकणारे सरसेनापती, स्वराज्याला सगळ्यात जास्त प्रांत जोडून घेणारे सरसेनापती, महाराजांचा उजवा हात मानले जाणारे सरसेनापती. महाराजांनी राज्याभिषेकाच्या अगोदर याच प्रतापरावांना जबाबदारी दिली. राज्याभिषेक निर्विघ्नपणे पार पडला पाहिजे. स्वराज्याच्या सगळ्या सीमा बिनघोर करा आणि महाराष्ट्र सुरक्षित करण्यासाठी
राज्याभिषेक सुखरूप पार पडण्यासाठी सरसेनापती प्रतापराव महाराष्ट्राच्या सीमेवर दौडत होते. त्यावेळी बेहलोल खान पठाण स्वराज्यावर चालून आला. उमराणीला झुंज झाली. प्रतापरावने त्याचा पराभव केला. गुडघे टेकत बेहलोल शरण आला आणि प्रतापरावांनी पुन्हा इकडे न फिरकण्याच्या अटीवर त्याला सोडून दिला. वार्ता राजांच्या खाली गेली आणि राजे संतापले. तुम्ही तो सिपाहीगिरी केली, ही सेनापतीगिरी कुठली? काय करणे सलाह केला? बेहलोल सापाची जात फिरून दंश करणारच. महाराजांचे हे बोल प्रतापरावांच्या काळजाला लागले. पण महाराजांचंच खरं ठरलं. बेहलोल सापाची जात फिरून स्वराज्यावर आलाच आणि महाराज पुन्हा संतापले. तो बेहलोल घडोघडी येतो, स्वराज्याचा उपद्रव देतो. त्याचे मस्तक छटल्याशिवाय आम्हाला तोंड दाखवू नका. आणि महाराजांचे हे शब्द प्रतापरावांच्या काळजात तरी पाडत गेले. आम्हाला तोंड दाखवू नका. महाराज सांगताय आम्ही महाराजांना तोंड दाखवायचं नाही. राज्याभिषेकाला सरसेनापती रायगडावर हवेत. पण महाराज सांगताय बेहलोलचं मस्तक का? प्रतापराव संतापले. कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडिंग्लज तालुक्यातल्या सावंतगडाच्या पायथ्याशी प्रतापरावांची छावणी पडली होती. थंडीचे दिवस. शेकोटी पेटून प्रतापराव सोबत्यांसोबत शेकत बसले होते. त्याचवेळी हे धावत आले. राव राव बेहलोल खानाची छावणी घटप्रदेच्या काट्यावर नेसरीच्या खिंडीत पडली आहे आणि प्रतापरावांचे डोळे त्या ज्वाळेत रोखले गेले. एक ज्वाळा फडकली, ठणके प्रतापरावांच्या डोळ्यात घुसली आणि तारकन प्रतापराव उठले. कोण येतो? कोण येतो? कोण येतो सोबत? उठला विठोजी, उठला सिद्धोजी, उठला कृष्णाजी, उठले सिद्धी हिलाल. 6 मावळे सज्ज झाले. 7वे प्रतापराव घोड्यावर मान टाकली, भक्तमता टाचा मारल्या आणि 7 वीर बेभाग दौडत राहिले नेसरीच्या खिंडीकडे. मध्यरात्र उलटलेली. बेहलोल खानाची छावणी निद्रिस्त. बघता बघता पतंगावर दिव्यावर झेप घ्यावी तसे 7 वीर त्या बेहलोल खानाच्या छावणीवर तुटत पडले. बेफाम कापाकापी चालू झाली. शौर्याचं वादळ उफाळलं. प्रतापरावांना ऐकू येत होते फक्त महाराजांचे शब्द. आम्हाला तोंड दाखवू नका त्या बेहलोलचं मस्तक छटल्याशिवाय. आणि प्रतापराव करणार होते बेहलोल बेहलोल. बघता बघता बेहलोल खानाचं सैन्य सावध झालं. या 7 वीरांवर तुटून पडलं. शौर्य झळकलं. खालूनी आगवर आग, आग बाजूनी समशेर उसळली सहस्त्र क्रूर इमानी. गर्दीत लोपले 7 जीवते मानी. खग 7 जळाले अभिमानी वनव्यात. वेडात मराठे वीर दौडले 7. शौर्याची आदोष माझे खरं. महाशिवरात्रीच्या रात्री या 7ही वीरांनी शिवप्रभूंच्या स्वराज्यासाठी स्वतःच्या आयुष्याचं अर्घ्य अर्पण केलं. महाशिवरात्रीला स्वराज्यासाठी समर्पित झालेले हे शिवप्रभूंचे बावले. कोण निष्ठा, कोण स्वराज्यावरची श्रद्धा. राजांच्या एका शब्दाखातर हे 7ही वीर समर्पित झाले. दगडावर दिसतील अजून ते तळ्या टाचा. ओढ्यात तरंगे अजून रंग रक्ताचा. क्षितिजावर उठतो अजून मेघ मातीचा. अद्याप वीरानी कुणी वाऱ्या वर्गात. वेढात मराठे वीर दौडले 7. प्रतापरावांची शौर्य गाथा आठवून अनेकांचे डोळे पाणावत होते. रायगडावर प्रत्येकाच्या एकमेकांच्या कुजगोष्टी त्याच तर चालू होत्या. उगवली एकादशी 4 जून. महाराजांची सुवर्ण तुला झाली. चांदी तांबे जस्त कथील मीठ जायपत्री जायफळ मसाले फळ या सगळ्या पदार्थांनी महाराजांची तुला करण्यात आली. तुलेचे सगळे पदार्थ दान धर्म म्हणून वाटण्यात आले. मासाहेब जिजाऊ हे सगळं भरल्या डोळ्यांनी पाहत होत्या. हे तर शहाजी राजा मासाहेब जिजाऊंचं संकल्पित होत. ते आज प्रत्यक्षात उतरत होत. मासाहेबांना आठवलं 12 वर्षाचे होते शिवबाराचे. त्यावेळी शहाजी राजांनी मासाहेबांनी ठरवलं स्वतःचा संसार बाजूला सरायचा आणि स्वराज्याचा प्रपंच उभा करायचा. ठरलं. थोरले संभाजीराजे शहाजी राजांबरोबर बेंगलोरातच राहतील आणि धाकटे शिवबाराजे मासाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्यात येतील. थोरले संभाजीराजे कर्नाटकात राज्य विस्तार करतील तर धाकटे शिवबाराजे महाराष्ट्रात. 12 वर्षाचे शिवबाराजे बेंगलोरातून मासाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्याकडे यायला निघाले. आपल्या या 12 वर्षाच्या पुत्राला एका पित्यानं काय द्यावं? आमचा मुलगा कुठं सहलीला निघाला तर आम्ही काय देतो? डबा, वेळेवर खा. फारच काळजी असेल तर आई सांगते नीट जा, नीट ये. अगदीच काळजी असेल तर आई म्हणते बसमध्ये बसताना मधल्याच सीटवर बस. बाळ म्हणतं का? नाही, पुढनं कुणी ठोकलं तरी तू सुरक्षित, मागणं कुणी धडकलं तरी तू सुरक्षित. बाळा तू जगला पाहिजे.
12 वर्षाच्या आपल्या या पुतळ्याला पित्यानं काय दिलं? ध्येय दिलं, स्वप्न दिलं, महत्वाकांक्षा दिली. स्वतः शहाजीराजांनी संस्कृत मधून तयार केलेली मुद्रा शिवबाराजांच्या हाती दिली. काय होता मुद्रेत? प्रतिपंच चंद्र लेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता शहसुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. एक पिता आपल्या पुत्राला काय सांगतो? प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे तुमचं राज्य वाढत वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल. कोण खात्री आहे? कोण विश्वास? शिवबाराजे अजून बेंगलोरातच आहेत आणि शहाजीराजे सांगतात आम्हाला खात्री आहे तुमचं उद्याचं स्वराज्य प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे वाढेल. शहाजीराजेने असं नाही विचारलं जमेल का, कराल का, होईल का? सवालच नाही, जमणारच. आपल्या पोरांच्या चुका काढण्यापेक्षा त्यांचं कौतुक करायची संधी शोधा, म्हणजे पोरं इतिहास घडवतील. 12व्या वर्षी शहाजीराजांनी जी मुद्रा शुभराजांच्या हाती सोपवली तीच मुद्रा महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळी स्वतःची राजमुद्रा म्हणून घोषित केली. छत्रपती झालेल्या महाराजांची मुद्रा प्रतिपंच चंद्र लेखेव तीच जी शहाजीराजांनी दिली. आणखी काय दिलं शहाजीराजांनी? छोटं मंत्रिमंडळ दिलं आणि सांगितलं उद्या तुम्हाला तुमचं स्वतःचं मंत्रिमंडळ उभा करायचं आहे. अवघ्या 35 वर्षात छोट्या मंत्रिमंडळाचं रूपांतर महाराजांनी अष्टप्रधान मंडळात केलं. खरं तर डॉक्टर बाळकृष्ण यांच्या मते हे अष्टप्रधान मंडळ म्हणजे अध्यक्षीय लोकशाहीचाच प्रकार होता. या जगात निर्माण झालेली पहिली लोकशाही होती जे महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळी निर्माण केली. आता अष्टप्रधान मंडळ म्हणजे काय? प्रशासनाचे 2 भाग असतात, एक लष्करी प्रशासन, दुसरं मुलकी प्रशासन. मग अष्टप्रधान मंडळात महाराजांनी लष्करी प्रशासनाला किती स्थान दिलं? अख्ख्या अष्टप्रधान मंडळात लष्कराचा फक्त एकच माणूस आहे, सरसेनापती हंबीरराव मोहिते. बाकीचे 7ही मंत्री मुलकी प्रशासनातले आहेत. सिव्हिल ऍडमिनिस्ट्रेशन, रयतेचं कल्याण, लोककल्याण हेच स्वराज्याचं ध्येय आहे. आज महाराष्ट्र कृषी प्रधान दिसतो त्याचं कारण छत्रपती शिवाजी महाराज. हा सह्याद्रीच्या डोंगर रंगाने सातपुड्याच्या पर्वत रंगाने पडलेला महाराष्ट्र. शेती करायला जमीन होती कुठं? महाराजांनी पहिल्यांदा सांगितलं पडीक जमिनी लागवडी खाली आणा. शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिलं आणि बघता बघता शेतीखाली जमीन आल्या. बी बियाणं स्वराज्यातनं दिलं, खतं स्वराज्यातनं दिली, बैलजोडी स्वराज्यातनं दिली. तुम्ही फक्त कष्ट करा. शेतकऱ्यांना स्पष्ट सांगितलं. 40 कर होते शेतकऱ्यांवर, सगळे बंद केले. फक्त 5 भाग केले उत्पन्नाचे. 3 भाग शेतकऱ्याला, 2 भाग सरकारला. दुष्काळ पडला, सारा माप, अडचण आली, कर्ज दिलं जात होतं. सुभेदारांना सत्ता आल्या होत्या गावोगावीचा. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घ्या. बिब्या नसेल द्या, खतं नसतील द्या, पहिल्या जोडी नसेल द्या, जैसे होईल तैसे, रयत सुखी होईल ऐसे करा. आता सारखं नाही हो. एकीकडे 2000 सन्मान निधी द्यायचा आणि दुसरीकडे शेतीच्या प्रत्येक वस्तूवर 18% GST लावायचा. म्हणजे शेतकऱ्यांकडनं 1.5 लाख काढून घ्यायचे, 2000 नावावर करायचे. नाही, महाराजांनी दिलं 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 घ्या. का महाराष्ट्र कृषी प्रधान आहे? याचं कारण हे दुष्काळ किती भयानक. आसमानी कोसळलीचा आहे, सुलतानी सुद्धा ढासळली आहे. दुष्काळी का प्रचंड होता की जगण्यासाठी माणसाची नजर मेल्या जनावराच्या प्रेतावर पडू लागली आणि भुकेपोटी बापाची नजर पोराच्या मांसावर जाऊ लागली. पण इतकी भयानक परिस्थिती असतानाही महाराजांच्या काळात महाराष्ट्रातल्या एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या केली नाही. हे शिवशाहीचं यश आपल्याला मानावंच लागेल. खरं तर पन्हाळ्यावरनं राजे निघाले, शिवाकाशीत सीतेच्या भेटीला गेले आणि रात्रीच्या वादळ वाऱ्यात राजे 21 तासाचा अखंड प्रवास करून पन्हाळ्यावर पोहोचले. घोडखिंडीमध्ये बाजीप्रभू बांधल फौज राजांना पुढे विशाळगडाकडे पाठवून झुंजत राहिली. बाजीप्रभू कडाडत राहिले, जाऊन सांगा त्या यमाला जोपर्यंत राजा विशाळगडावर पोहोचल्याचे जोपांचे आवाज आमच्या कानावर पडत नाही तोपर्यंत हा बाजी प्राण सोडणार नाही. राजे पोहोचल्याचे आवाज झाले आणि शिर तुटले, बाजी कोसळले. बाजी प्रभू फुलाजी प्रभू यांच्या सिंध या गावी महाराज स्वतः गेले. बाजी प्रभू फुलाजी प्रभूने एकूण 8 मुलं, त्यांच्या मुलांचं कुटुंबियांचं सांत्वन केलं आणि बाजी प्रभूंच्या 8ही मुलांना स्वराज्याच्या सेवेत दाखल करून घेतलं. अनुकंपा तत्वावर नोकरी ही योजना शिवाजी महाराजांची. आता जे वयात आले त्यांना नोकरी दिली जाईल, पण जे छोटे मुलं आहेत आपल्या सैनिकांची त्यांचं काय? म्हणजे मुलं छोटे आहेत, तो सैनिक युद्धाला गेला, मारला गेला, त्याच्या छोट्या मुलांचं काय? महाराजांनी रायगडावर बाल प्रवेशी गृह उभारलंय. आपल्या सैनिकांच्या मुलांच्या संगोपनाची, संवर्धनाची, शिक्षणाची, प्रशिक्षणाची सगळी जबाबदारी स्वराज्यातून. मुलांचंही झालं. आता काही सैनिक असे असतील नुकतंच लग्न झालंय, अजून मुलबाळ नाही, तो युद्धात मारला गेला, घरी फक्त विधवा पत्नी. आता तिचं काय? आपल्या सैनिकांच्या विधवा पत्नींसाठी महाराजांनी 350 वर्षापूर्वी
फॅमिली पेन्शनची योजना आणली आहे. पेन्शन किती तेही ठरलंय. तो सैनिक युद्धात मारला गेला, त्याला शेवटचा पगार जेवढा असेल त्या पगाराच्या निम्मी रक्कम त्याच्या पत्नीला आयुष्यभर पेन्शन म्हणून दिली जाईल. बायकोचंही झालं. आता काही सैनिक असतील अजून लग्न झालं नाही, घरी फक्त वृद्ध माता पिता, तो युद्धावर गेला, मारला गेला. आता वृद्ध माता पित्यांचं काय? महाराजांनी त्यांची काळजी घेतली आहे. आपल्या सैनिकांच्या वृद्ध माता पित्यांसाठी महाराजांनी अडीशेरी नावाची योजना आणली आहे. दर भाग स्वराज्यातून आपल्या सैनिकांच्या माता पित्यांना 2.5 शेर धान्य दिलं जायचं. पोरांपासून थोरांपर्यंत महाराजांनी साऱ्यांची काळजी घेतली. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं लिहितात की या देशाची राज्यघटना तयार करताना माझ्या डोळ्यासमोर श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं. हे लोककल्याणकारी स्वराज्य शहामासाहेबांना आठवत होत. आणखी काय दिलं होतं शहाजी राजांनी? आपल्या या 12 वर्षाच्या पुत्राला भगवा ध्वज दिला होता आणि सांगितलं होतं उभा राहणाऱ्या तुमच्या स्वराज्याचा हा भगवा दौलतचा ध्वज बनवू द्या. पण त्याच वेळी शहाजी राजांनी सांगितलं पण ध्यानी काय शुभाराचे, हा भगवा साधा नाही, हा भगवा पेलणं कुणालाही शक्य होत नाही. मनगटात रग आणि छातीत धग असावी लागते त्यासाठी. कारण हा भगवा आहे प्रभू श्री रामचंद्रांचा, हा भगवा आहे भगवान श्रीकृष्णांचा, हा भगवा आहे रामकृष्ण हरी म्हणत वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा, हा भगवा आहे हर हर महादेव म्हणत रणांगावर उतरणाऱ्या धाराकरांचा, हा भगवा शौर्याचा पराक्रमाचा, हा भगवा त्यागाचा समर्पणाचा. राजे हा भगवा फडकत राहू द्या. शहाजी राजांनी 12व्या वर्षी दिलेला भगवा हाच भगवा ध्वज महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळी स्वराज्याचा राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारला. तोच भगवा रायगडावर प्रत्येकाचं स्वागत करत होता. राज्याभिषेकासाठी प्रत्येक जण आतुरला होता. महाराज राजा सदरेकडे निघाले. 7 नद्यांचा अभिषेक झाला, समुद्र स्नान झालं. महाराजांना सुहासनी ओळख, महाराजांनी शस्त्रास्त्रांची पूजा केली. शिवधनुष्य कट्यार तलवार महाराजांनी धारण केली आणि आई भवानीला वंदन करून महाराज राजसदरेकडे निघाले. राजसदरेच्या मध्यभागी लांब लचक सुंदर स्वच्छ चौतऱ्यावर आणखी एक चौतरा आणि त्याच्यावर अष्टस्तंभी वेगडांबरी मंडप. या मंडपात होत 32 मणी सुवर्ण सिंहासन. हे ते सिंहासन मराठी अस्मिता बनणार, मराठी स्वाभिमान बनणार. हिरे मोती मानकानी जडावलेलं ते स्वर्ण सिंहासन रामजी दत्तो या सुवर्णकारांनी हे राज्य सिंहासन तयार केलं. आणि राज्य सिंहासन तयार होत असताना महाराजांनी मोरोपंतांना विचारलं, मोरोपंत एवढा खर्चिक राज्याभिषेक स्वराज्याच्या कोषागाराला पेलेल? आणि मोरोपंत म्हणाले अजून असले 10 राज्याभिषेक करू एवढं धन कोषागारात आहे. 1646 साली स्वराज्याला सुरुवात झाली तर स्वराज्याचा महसूल होता 36,000 रुपये आणि 6 जून 1674 स्वराज्याचा महसूल होता 3,500 कोटी रुपये. शून्यातनं उभारलेलं हे विश्व होतं. महाराज त्या राजसिंहासनाकडे निघाले. मंत्रघोष चालूच होते, नगारे नौबती झडल्या जात होत्या. अष्टप्रधान मंडळाने आपापल्या जागा घेतल्या. गुरुजबदार जागोजागी थांबले आणि महाराज तख्ताच्या दिशेने निघाले. गागा भट्टाने सिंहाचा मुखवटा असलेला सुवर्ण राजदंड महाराजांच्या हाती दिला. महाराजांनी तो मस्तकी लावला आणि उजवा गुडघा टेकून महाराजांनी राजसिंहासनाला वंदन केलं. तक्षणी महाराज सिंहासनाला स्पर्श न करता त्या मंत्रघोषातच सिंहासनारोहण करते झाले. बघता बघता मंत्रघोष थांबला, नौबती शांत झाल्या आणि गागा भट्टांनी स्वर्ण छत्र महाराजांच्या मस्तकी धरलं आणि गागा भट्टांची गगनभेटी किलकारी उठली. क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की. आणि महाराजांचा राज्याभिषेक झाला. जयध्वनी निनादला. शतकानुशतकातून या मातीमध्ये पहिला राज्याभिषेक, पहिलं लोकशाही राज्य निर्माण झालं. त्या शिवराज्याभिषेकाचं हे 350वं वर्ष. स्त्रियांचा सन्मान करणारं, भेदभाव न करणारं, प्रत्येकाला सन्मान देणारं हे लोककल्याणकारी राज्य, सगळ्या जाती पंथ धर्माचं हे समान समतेचं स्वराज्य शिवप्रभूंनी निर्माण केलं. त्या शिवप्रभूंना आजच्या या शिवजन्मोत्सवाच्या सोहळ्याच्या निमित्ताने वंदन करतो. आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. खरी बातमी, परखड सत्य. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.